तुमचं स्किन टाईप माहिती नाही आहे का? हो. तर हॅलो एव्हरीवन, मी आहे सेन्सिटिव्ह ब्युटी झोन. आणि तुम्हाला तुमचं स्किन टाईप ओळखता येत नाही, दीदीचा, ताईचा, आई आणि दुसऱ्याचं तर सांगताच येत नाही. त्यांनी काय प्रोडक्ट यूज करावे, मी काय प्रोडक्ट यूज करावे हे तर समजतच नाही. तर मी आहे सेन्सिटिव्ह ब्युटी झोन. मी तुम्हाला सांगणार आहे स्किनचे टाईप किती असतात आणि त्यातलं तुमचा कोणता आहे, तुमच्या दीदीचा कोणता आहे, आईचा कोणता आहे. सो वेलकम मी बॅक टू माय तुमच्यासाठी चॅनल फॅशन संस्कृती ब्युटी मेकअप झोन. रिलेटेड जो व्हिडिओ आणत असते, सो सबस्क्राईब माय चॅनल. स्किनचे टाईप असतात 5. तर फर्स्ट आहे ड्राय स्किन, जिला स्वतःची अशी काहीही शाईन नसते, जिला एकदम छोटेसे पोर्स असतात, जिला जिला हायड्रेशनची गरज असते, अशा स्किनला ड्राय स्किन बोलतात. सेकंड आहे ऑइली स्किन, जी दिसतात क्षणी तिच्यावर शाईन दिसते, तुम्ही फील केल्यावर तुम्हाला ऑइल फील होतं, तुम्हाला छोटे छोटे पिंपल्स येऊ शकतात, पोर्स येऊ शकते, ती आहे ऑइली स्किन. तर थर्ड आहे कॉम्बिनेशन स्किन. तर कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखावी, तर त्यात आयझोन एरिया हा ऑइली असू शकतो आणि बाकीचा पोर्शन हा ड्राय असू शकतो, किंवा याच्याच उलट आयझोन एरिया ड्राय असू शकतो आणि चिकबोन एरिया ऑइली असू शकतो. 4 आहे नॉर्मल स्किन, जिला आपण बेबी स्किन म्हणू शकतो किंवा नॉर्मल स्किन म्हणू शकतो, जी जास्त ड्राय पण नसते आणि ऑइली पण नसते, पण तिला पण हायड्रेशनची गरज असते, जिला म्हणतात नॉर्मल. 5 असते सेन्सिटिव्ह स्किन, जिच्यावर आपण कोणतेही प्रोडक्ट यूज केले तर रिॲक्शन होऊ शकते, जी स्किनला आपण फेशियल ॲब्रो केल्यानंतरही ती रेड होऊ शकते, तिला काही म्हणजे रिॲक्शन होऊ शकते, अशा स्किनला म्हणतात सेन्सिटिव्ह स्किन. ह्या सेन्सिटिव्ह स्किनमध्ये आपला स्किन टाईप ऑइली असू शकतो किंवा ड्राय असू शकतो. म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनमध्ये ऑइली स्किन पण असू शकते, ड्राय स्किन पण असू शकते, आणि याच्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं, डॉक्टरांशी सजेस्ट करूनच प्रोडक्ट यूज करायला हवे. थँक्यू एव्हरीवन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड फॉलो माय चॅनल. आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.